आज मी बनवणार आहे इन्स्टंट वडापाव। त्याच्यासाठी तुम्ही 2 ते 3 आलू घेतले आहेत। सगळ्यात अगोदर इथं छिलका काढायचा आहे आणि खिसून घ्यायचे आहे। छिलके काढून झाल्या लागली तिथं मी खिसायला घेतले। मस्त असे छोटे छोटे आलू होते म्हणून 2-3 घेतले होते। मोठे असेल तर आपण 1-2च घेतले तरी चालेल, कारण ह्याचं खीस खूप जास्त होता। ते इन्स्टंट वडापाव मला इथं करायचा होता, त्याच्यामुळे उकडायची वगैरे काहीच गरज नव्हती। आलू खिसून झाल्यानंतर त्याला धुवून घेतलं। त्याच्यानंतर एक कांदा, इथं काही कोथिंबीरच्या काड्या, एक मिरची आणि जिरे होते ते देखील इथं बारीक करून त्याच्यामध्ये टाकून घेतले। आता इन्स्टंटमध्ये एकदम लवकर होणारं म्हणजे त्याच्यामुळं इन्स्टंट म्हणलं जातं। आता लगेच त्याच्यामध्ये इथं बेसन पीठ, हळद, नमक, थोडंसं ओवा घालून घेतला आणि ते पीठ तिंबायला घेतलं। जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं कमी टाकायचं, कारण आलूला सुद्धा पाणी सुटते। लागली जिथं मिरच्या कट करून घेतल्या। आता वडापाव म्हणल्यानंतर मिरचीची शिवाय वडापाव काय पूर्ण होतच नाही। आणि लागली जिथं चांगलं तेल तापल्यानंतर इथं वडे टाकायला घेतले। आता जास्त मोठे मोठे नाही टाकायचे, एकदम मीडियम साईजमध्ये टाकायचे। तर जर मुंबईचा वडापाव जर तुम्ही खाल्ला असेल ना, तर इतकं छोटा वडा भेटतो की बघायचंच काम नाही। काय काय ठिकाणी मोठं भेटतही असेल, पण काय काय ठिकाणी खूप जास्त छोटा भेटतो। आता यांनी साईटवरून येत होते तेव्हा त्यांना मग पाव घेऊन यायला सांगितले, कारण वडे बनल्यानंतर पाव घ्यायला परत दुकानाला जायचं म्हणजे वडे थंड झालेच समजायचं। तर मस्त असे वडे इथं तयारच होते। बाहेर जाऊन वडापाव खायचं म्हणलं की छान वाटते, पण बाहेरून येऊन परत काही काम करायचं म्हणलं की खूप जास्त जीवावर येतं। कधी कधी वाटतं त्याच्यापेक्षा घरीच काहीतरी बनवलेलं ठीक। त्याच्यामुळे आज मी घरीच वडापाव बनवायचं ठरवलं होतं। खूप दिवसापासून वडापाव खायची इच्छा होत होती, पण खूप जास्त मेहनत करायची, पण तितकेच कंटाळे येऊन जातो। म्हणून म्हणलं चला असं वेगळा वडापाव बनवून बघूया। आणि चौथं म्हणाल तर अप्रतिम झाले होते। फक्त जे वडापाव मी मोठे मोठे काढले होते ते तुम्ही थोडे छोटे टाकायचे, कारण मधात पीठ राहण्याची शक्यता असते। आणि थोडंसं स्लो गॅसवरच तळायची। तर वडापाव म्हणजे नुसतं वडापाववर भागणार नव्हतं। लागली जिथं मी चहा टाकायला घेतला। चहा आणि वडापावचं कॉम्बिनेशन एकदम मस्त आणि टाकाटाक होऊन जातं। वडापाव इथं मस्त असे तळून घेतले कीच मुलांची लगेच लागलीच लगबग चालू होऊन जाते। वडे थोडेसे लाल लाल आणि थोडे स्लो गॅसवर मस्त असे तळून घेतले। चहा देखील इकडे तयारच होता आणि मग लगेच त्या इथं वाढायला घेऊन घेतलं, कारण इतकं छान असं खायला काय केलं की कुणाला दम नाही निघत। आणि ह्यांनी पण जरा थकून येतात साईटवरून, म्हणून रोज काहीतरी असं करायला पाहिजे असं त्यांना वाटतं। म्हणजे टाईमपास करणं म्हणजे इतकं वाटतं तितकं सोपं नाही। आणि मस्त असे वडापाव आणि त्याच्यासोबत चहा आमची मेजवानी चालू होती। यांना इतकी गडबड लागते आणि मी जसं करते तसंच यांना पण करायचं असते। आणि वडे इतके छान झाले होते की देऊन पण अगदी आवडीने खाल्ले। तुम्ही पण करू शकता इन्स्टंट वडापाव, तर तुम्ही बनवू शकता। त्याच्यासोबत दुसऱ्या दिवशीसुद्धा मी असं काहीतरी टाईमपास बनवलं तर ते पण इन्स्टंट होतं, ते पण शेअर करा म्हणलं तुमच्यासोबत। कारण रोज काहीतरी टाईमपास आपण करतो आणि त्यांना आल्यानंतर थकल्यासारखं वाटतं आणि थोडंसं काहीतरी हलकं फुलकं खायला असलं की थोडंसं मस्त वाटते। आता हे करण्यासाठी मी ते एक कांदा आणि एक टमाटर थोडंसं इथे घेतलं होतं। कांदा मस्त असं कापून घेतला, त्याच्यासोबतच इथं मी एक टमाटर देखील कट करून घेतलं। एका कढाईमध्ये काढून घेतलं आणि मी इथं चिवड्याचा बनवलेला आहे। ह्या चिवड्याची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा। आता एकदम सोपा साधा चिवडासुद्धा बनवलेला आहे आणि त्याच्यासोबत आपण हे सुद्धा रेसिपी अगदी सोप्या साध्या पद्धतीने बनवू शकतो। एक कांदा एक टमाटर इथं मिक्स केल्यानंतर चिवडा जो बनवला होता तो याच्यामध्ये टाकून घेतला। तर चिवड्यामध्ये शेंगदाणे, डाळवं, मका, पोहे, शेव सगळंच टाकलेलं आहे, म्हणून भेळ बनवायला अगदी सोपं जातं। आता इथं भेळ पण तयारच होती। आपल्याला जर थकवा आला तर आपण असं जर बनवलं तर एकदम छान असं वाटतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चलो बाय, परत भेटूया।